हे गाइज, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. आज आपण बनवतोय महाराष्ट्राचा ऑथेंटिक असा पांढरा रस्सा. किती छान असा दिसतोय बघा. त्यासाठी आपण इथे 2 टेबलस्पून काजू घेतलेले आहेत, 1 टेबलस्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा टेबलस्पून खसखस घेतलेली आहे. हे सगळं आपण एक अर्धा तासासाठी भिजत ठेवूया. यामध्ये इतकंसं पाणी घालून घ्या. खूप जास्त पाणी घालू नका, थोडंसं पाणी घालून याला भिजत ठेवूया. आता चिकन शिजत टाकण्यासाठी आपण आलं लसणाची पेस्ट बनवूया. त्यासाठी 5 ते 6 पाकळ्या लसूण, थोडंसं आलं आणि एक छोटासा कांदा चिरून घेतलेला आहे. याची आपण पेस्ट बनवून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीनं माझी पेस्ट बनवून झालेली आहे. आता आपण चिकन शिजत टाकूया. त्यासाठी मी चिकन इथं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता एका कुकरमध्ये 4 ते 5 टेबलस्पून तेल टाकूया आणि हे तेल गरम झाल्यानंतर, हे बघा, इथं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आलं लसूण आणि कांद्याची पेस्ट टाकूया. तेलामध्ये छान अशी त्याला भाजून घेऊया. आता इथं ही भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण मीठ ॲड करूया. हे बघा, इतकंसं मीठ मी ॲड करून घेतलंय. आता हे मीठ यामध्ये थोडंसं भाजून झाल्यानंतर यामध्ये चिकन ॲड करूया, जे आपण स्वच्छ धुवून घेतलं होतं. इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे सुद्धा तेलामध्ये असं छान असं परतवून घ्यायचं आणि कुकरला अलगद असं टोपण ठेवायचं. टोपण असं फिक्स करायचं नाही, अलगद ठेवायचं. 2 मिनटं थांबायचं आणि त्याला अंगचं पाणी सुटेपर्यंत थांबून, हे बघा, अशा पद्धतीनं चिकन छानसं शिजतं. इथं 30% तरी आपलं चिकन शिजून होतं. 2 मिनटं त्याच्या अंगच्या पाण्यात सोडलं त्याला, तर हे बघा इतकं पाणी याला सुटलं. मी अजून पाणी कुठलंच वापरलेलं नाही आहे याला, तरी पण हे अंगचं पाणी या चिकननं सोडलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही चिकन शिजवला तर मऊसूत चिकन शिजतं. आता यामध्ये पाणी आपण ॲड करूया. इथं पाणी मात्र गरम ॲड करा. थंड पाणी ॲड केला तर मस्त असं चिकन शिजणार नाही, थोडंसं असं कठीण राहील. मऊसूत शिजवण्यासाठी गरम पाणी ॲड करा. हे बघा, आता माझ्या कुकरला 2 शिट्ट्या द्याव्या लागतात चिकन व्यवस्थित शिजण्यासाठी, तर मी 2 शिट्ट्या देऊन घेते. तुमच्या कुकरला जर 3 द्याव्या लागत असतील तर तुम्ही 3 द्या, काहीच हरकत नाही. आता आपण याला टोपण लावून घेऊया. पाण्याला उकळी आलेली आहे आणि 2 शिट्ट्या देऊन घेऊया. आता यानंतर आपण नारळाचं दूध बनवून घेऊया. त्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे मी इथं आणि 1 मिरची. हे बघा, अशा पद्धतीनं ह्याचं वाटण बनवून घेऊया पहिल्यांदा आणि नंतर त्यामध्ये पाणी ॲड करत राहायचं. हे बघा, इथं मी वाटण बनवून घेतलं आणि यामध्ये आता पाणी ॲड करूया आणि पुन्हा आणि मिक्सरला लावूया याला. अशा पद्धतीनं नारळाचं दूध बनवून घ्यायचं आहे आपण. हे बघा, 5 ते 6 वेळा किंवा 3 ते 4 वेळा असं भरपूर पाणी टाका आणि तो जो राहिलेला चोथा असतो तो परत असा मिक्सरला वाटून घ्या आणि असं एक बाउलभर तरी नारळाचं दूध बनवून घ्या. मी पण इथं असं बाउलभर नारळाचं दूध बनवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं आता जे आपण काजू खसखस आणि तीळ जे भिजत ठेवलं होतं, एक अर्धा तास तरी याला झालेला आहे. आता याचं पण मी दूध बनवून घेते. काही जण याची फक्त बारीक पेस्ट बनवून घेतात. त्याचं पण जरा असं मोठं राहिलं असेल तर तोंडात येतं ना ते पांढरा रस्सा पिताना, त्यामुळे याला पण मी असं गाळून घेते. याचा जो चोथा राहतो तो वेस्ट करू नका. तो आपण सुक्कं चिकन जे बनवतो त्यामध्ये वापरलं तरी चालेल. हे बघा, अशा पद्धतीनं मी बनवून घेतलेलं आहे. आता आपण पांढऱ्या रश्श्यासाठी लागणारं सगळं साहित्य बघू. काजू तीळ खसखसची दूध, नारळाचं दूध, चिकन स्टॉक, 2 बदाम फूल, 2 तमालपत्री, 1 मिरची, 4 ते 5 मिरे आणि 2 हिरवी वेलची. आता आपण पांढऱ्या रश्श्याला मस्त फोडणी टाकून घेऊया. इथं मी 2 ते 3 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये. ते गरम झाल्यानंतर, हे बघा, हे गरम झालेलं आहे. आता यामध्ये 2 तमालपत्री ॲड करूया, 2 बदाम फूल ॲड करूया आणि आता यामध्ये 4 ते 5 मिरे आणि 2 हिरवी वेलची असं ॲड करायचं आणि 1 मिरची आहे, त्याचे मी 4 तुकडे बनवून घेतलेले आहेत. ते असे तुकडे बनवलेली मिरची ॲड करायची, त्याला छानसं असं भाजू द्यायचं आणि आता यामध्ये आपण चिकन स्टॉक ॲड करूया. पहिल्यांदा चिकन स्टॉक ॲड करा, म्हणजे जळत नाही. ते छान असं पांढऱ्या रश्श्याला व्यवस्थित स्मोक येतो, नाहीतर जळलेला असा स्मोक येऊ शकतो. पहिल्यांदा चिकन स्टॉक ॲड करूया इथं. हे बघा, अशा पद्धतीनं मी चिकन स्टॉक ॲड करून घेतलेला आहे.
आता याला उकळी आल्यानंतर आपण काजू तीळ खसखसचे जे दूध बनवून घेतलेलं ते यामध्ये ॲड करूया. हे बघा, अशा पद्धतीनं काजू तीळ खसखसचं आता दूध ॲड करूया यामध्ये. इथं तुम्ही पेस्ट बनवली असेल तरी पण ही नारळाच्या दुधातच पेस्ट बनवलेली टाकली तरी चालेल. आता यामध्ये उकळी येईपर्यंत थांबू आणि आता नारळाचं दूध ॲड करूया. अगदी सोपी अशी रेसिपी आहे. नारळाचं दूध ॲड केल्यानंतर खूप याला उकळी येऊ द्यायची नाही, खराब होण्याची शक्यता आहे. याला सतत ढवळत राहायचं आणि चवीपुरतं मीठ ॲड करा यामध्ये आणि आपला पांढरा रस्सा बनवून तयार होईल. जर तुम्हाला कोल्हापुरी ऑथेंटिक तांबडा पांढरा आणि चिकन सुक्कं वगैरे तांदूळाची भाकरी वगैरे असं जर तुम्हाला प्रॉपर कोल्हापुरी ताटाची जर रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे, ती नक्की जाऊन बघा. तुम्हाला पांढरा रस्साची रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आता इथं आपला पांढरा रस्सा सतत ढवळत राहायचं आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं राहिलं आहे. आता हे बघा, मी चवीपुरतं मीठ ॲड केलं यामध्ये आणि आपला पांढरा रस्सा अशा पद्धतीनं बनवून तयार आहे. वा, किती छान असा सुवास उठतो याचा माहिती आहे. आपला पांढरा रस्सा बनवून तयार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा ऑथेंटिक रेसिपींसह. तोपर्यंत बाय.